नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगत चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेलायकन म्हणजे घंटा सरकार, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय. एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता, नाफेड NCCFच्या कांदा खरेदीची घोटाळ्याची चौकशी करा. कांदे दर नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेड व NCCF भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटनामार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असतो. या संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी तसेच फेडरेशनचे प्रमुख मिळून सरकारी तिजोरीवर डल्ला मारत आहे. या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नाफेड व NCCF या दोन्ही एजन्सी कांदा खरेदी, साठवणूक व वितरणासाठी संस्थांची नेमणूक सुरू केली आहे. ज्यावेळेस बाजारात कांद्याचा तुटवडा होऊन कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात होते, तेव्हा कांदा बाजारात विकून कांद्याचे दर नियंत्रित केले जातात. ज्या संस्थांना कांदा खरेदीची जबाबदारी दिली जाणार आहे त्यांची निवड प्रक्रिया पारदर्शक नाही. एकूणच या ठिकाणी कांदा खरेदी, कांदा साठवणूक व वितरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जाते. माहिती अधिकारात अर्ज केले तर माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. ज्या संस्थांचा मागील व्यवहार अतिशय संशयास्पद, भ्रष्ट व अप्रामाणिक राहिला आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. असं नका तर भेटूया पुढील व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा तर भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब करा.